आम आदमी पार्टीचे नवनियुक्त प्रदेश कार्यकारी अध्यक्ष श्री अजित फाटके पाटील हे विदर्भ दौऱ्यावर आहेत। विदर्भाच्या संघटन विस्तार बूथ पर्यंत करण्यासाठी त्यांचा हा प्रदेश दौरा आहे। यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी नागरिकांना आम आदमी पार्टी सोबत येण्याचं आवाहन केलंय। आम आदमी पार्टीने देशात नवीन आशा आणि अपेक्षांची लाट निर्माण केली असून दिल्ली पंजाब प्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा आम आदमी पार्टीचा विस्तार मोठ्या प्रमाणावर होत आहे। लोकशाही मूल्यांची जोपासना तसेच शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी, शेतकरी, मजूर, कष्टकरी यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सामान्य नागरिक मोठ्या उत्साहाने आम आदमी पार्टी सोबत जुळत असल्याचे मत फाटके पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे। नमस्कार सगळ्यांना। सर्व उपस्थित पत्रकार बंधू भगिनींचे स्वागत आणि मी आभार मानतो। मी अजित फाटके पाटील मागील आठवड्यात आम आदमी पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष म्हणून ही जबाबदारी स्वीकारली आहे। ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संघटनात्मक गोष्टींचा आढावा घेणे आणि येणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी आम आदमी पार्टीला सक्षमपणे उभं करण्यासाठी, संघटन करण्यासाठी, बूथ लेवलपर्यंत विस्तार करण्यासाठी म्हणून महाराष्ट्राचा हा दौरा आढावा बैठकांचा आयोजित केला आहे। याची सुरुवात मलकापूर जे विदर्भाचं प्रवेशद्वार मानलं जातं तिथनं सुरू झाली 31 तारखेला आणि याचा शेवट 5 तारखेला भंडारा येथे होणार आहे। आज नागपूरमध्ये आढावा बैठक आहे। या आढावा बैठकीचं प्रयोजन आणि त्यामधील मुद्दे प्रामुख्याने हे आहेत की अगदी जिल्हा लेवलपर्यंत, जिल्हा लेवल, नंतर तालुका लेवल, बूथ लेवल, नंतर शहर लेवल, प्रभाग लेवल याची संपूर्ण बांधणी करणं, प्रत्येक बूथ पर्यंत कार्यकर्त्यांची फळी उभं करणं आणि त्या निमित्ताने एक मजबूत संघटन उभं करून येणाऱ्या काळामध्ये सर्व निवडणुका या महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टी लढवणार आहे, सक्षमपणे लढवणार आहेत आणि नुसत्या लढवणार नाहीत तर येणाऱ्या निवडणुका या जिंकण्यासाठीच लढवणार आहे। आम आदमी पक्ष जसं आपण जाणता की राष्ट्रीय पक्ष झाला आहे आणि ज्याप्रमाणे राष्ट्रगीतात आहे पंजाब सिंध गुजरात मराठा आणि पंजाब मारले, गुजरात मारले, इंट्रोड्स बनवले आणि पुढचा नंबर महाराष्ट्राचा आहे आणि हिशोबाने पार्टी काम करत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टी या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या माध्यमातून फार जोमाने आणि जिंकण्यासाठी उतरणार आहे आणि या संदर्भातील या आढावा बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे। या निमित्ताने आम्ही सध्या संघटनात्मक पातळीवर असणारी सद्यस्थिती जाणून घेत आहोत। कार्यकर्त्यांच्या समस्या, त्यांना पक्षाकडनं लागणारा पाठबळ या सर्व संदर्भात माहिती घेऊन त्या संदर्भात मार्गदर्शन केलं जातं।